सम्राट अशोक की मान्यवर कांशीराम साहेबांचा डॉक्टर एक बार एक बाबासाहेब की घोषणा तो बोलना मेरे नालायक समाज को मैं लायक बना रहा हूं. आणि बाबासाहेबांचं कांशीराम साहेबांनी आयुष्यभर म्हटलेलं आहे, मी महाराष्ट्रामध्ये नोकरीला होतो, महाराष्ट्रातल्या बुद्धिस्ट समाजाने मला बाबासाहेब शिकवला, नम्रपणाने त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मला फक्त आणि फक्त बुद्धिस्ट समाजाने सहकार्य केलेलं आहे. टाळ्या वाजवायला हरकत नाही. आपण तर मस्त पाहुणचार खात होतो सांबार घरात. साहेबांची तारीख बौद्ध समाज घेत होता. दराडे साहेब विमानतळ, बस स्टँड, एरोड्रॉम वरती साहेबांची बॅग आणायला बौद्ध समाज होता. केलेल्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सायकल घेऊन प्रचार तो समाज करत होता. पेंडालचे खड्डे तो समाज खोदत होता. साहेब त्यांच्या इथे जेवण करत होता, त्यांच्या पैशाने जेवण करत होता. ज्या बाबासाहेबांनी लिहिलं होतं की जा तुमच्या घरावरच्या भिंतीवरती लिहा, उद्याचे तुम्ही शासनकर्ती जमात बनणार. आणि इकडे आग्राच्या भाषणामध्ये बाबासाहेब रडतात, लिखे पडे लोगों ने मुझे धोखा दिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिहिलेले दी अनटचेबल हा ग्रंथ जाती तोडक मंडळाने साहेबांचा कार्यक्रम ठेवला होता. आग्र्याला ना बाकरे साहेब आग्र्याला भाषण ठेवलं होतं आणि अध्यक्ष भाषण पंजाब साहेब त्यांना आधीच पाठवावं लागत असतं, तुम्ही काय बोलणार. तर त्यांनी सांगितलं भाषण सगळं चांगलं आहे, पण 3-4 पॅरेग्राफ मध्ये थोडा चेंज करायचा आहे. काय म्हणाले ते, 3-4 पॅरेग्राफ मध्ये तुमचं भाषण थोडंसं चेंज करायचं आहे, बाकी आम्हाला मान्य आहे. बाबासाहेब काय बोलले, पॅरेग्राफ, लाईन आणि शब्द खूप लांबचे झाले. आंबेडकरने जिथं कॉमा दिलेला आहे ना, तो कॉमाही हटणार नाही, जिथे फुलस्टॉप दिलेला आहे तो फुलस्टॉपही काढायचा नाही. मान्य असेल तर येतो, नाही तर राहू दे. तो ग्रंथ कांशीराम साहेबांनी एका रात्री 3 वेळाला वाचला. स्वतःला चापट मारून घेतली, माहिती काय करणार. सगळ्यांनी वाचा. इलॅलेशन ऑफ पार्ट्स, जातीय व्यवस्थेचे निर्माण, अतिशय चांगला ग्रंथ आहे, खूप चांगला ग्रंथ आहे. आणि त्यावेळेला त्यांनी शपथ घेतली. रमनेगुडजे, निंबोरे साहेब बोलले, पांजाळे साहेब वगैरे की मैं घर पे जाऊंगा नहीं, किसके शादी में जाऊंगा नहीं, किसके मौत पे जाऊंगा नहीं, मेरे नाम से की जगह नहीं होंगी. कांशीराम साहेबांचं जगातल्या एकाही बँकेमध्ये एक पैसाही बॅलन्स नाही. त्यांच्या वडिलांचं निधन झालं, कार्यकर्ते सांगायला आले, साहब पिताजी का देहांत होगा, आपको चलना है. साहब म्हणाले की अरे भाई मरे हुए आदमी को तो जलाते गाड़ते हैं, ये काम तो आप ही कर सकते, आपसे जो काम नहीं होता वो कांशीराम को बताओ, आपसे जो काम नहीं होता वो कांशीराम को बताओ. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं पूरा बहुजन समाज मेरा परिवार होगा, 3.5 हाथ की जगह मुझे कोई भी देगा. याच्या फ्रान्सचा मशहूर अखबार ले मांडो घातलेला आहे, जागतिक घातलेला आहे. त्यांनी सर्वे केला होता. हा सर्वे आहे 1997चा. तो काय म्हणतो, माझा आवाज शेवटपर्यंत येते, पांडे साहेब तुमच्यापर्यंत येतो. पांढरे साहेब 4-4-5-5 तास बोलणार लोकांवर. हे जे सगळी मंडळी बसलेली आहे ना, 4-4-5-5 तास बोलणारी मंडळी आहे. कांशीराम साहेब असेल, बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, गाडगे महाराज असतील. तर हा ले मांडो नावाचा माणूस काय म्हणतो, मैं पिछले 4 साल से भारत में हूं, लेकिन मैंने इतना सुलझा हुआ और अपने बात को समझा समझा कर कहने वाला नेता नहीं देखा. कांशीराम नाम सुनते ही एक चिकने और दहाड़ने वाले लीडर की छवि उभरती है, लेकिन उससे मिलने और बात करने पर हैरान होता है. बर्फ की तरह ठंडा, खामोश और अखरों की बात करने वाला एक ऐसे टीचर की तरह दिखाई देता है जो बार बार कहते हुए अक्सर अपने हाथ में कलम लिए होता है, जिसके ऊपरी हिस्सा ऊंची जाति का और निचला हिस्सा पिछड़े जाति का. असं पेनाचं उदाहरण द्यायचं सर. तो देता है, इस तरह मैंने भारतीय समाज में बराबरी लाने के लिए अपने इस वैज्ञानिक विचारधारा के नाते कांशीराम
193 में एक बड़ी राजनीतिक शक्ति उभर कर आई है, जिसने केवल उत्तर प्रदेश में ही भागीदारी नहीं किया, उसका असर पूरे देश में हुआ है. हाय ले मांडो भारतातला. कांशीराम साहेबांनी पक्ष काढला होता. त्या पक्षाची 84ला त्या पक्षाची माहिती ब्रिटिशमध्ये आणि ब्रिटिशचे थोर राजनीतिक लोक तिकडे बातम्या छापतात की कांशीरामजी योग्य वळणार आहे, हत्ते वगैरे दाखवलेला आहे. आम्ही का चुका करत आहोत हे जर आपण अंतर हुकून जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या योग पुरुषांनी दिलेली दिशा, ज्यांनी शून्यातून निर्मिती केलेली आहे. एक प्रसंग असा आहे, तुम्हाला माहित असेल, पंजाब मधला तो उत्तर प्रदेशामधला तो कार्यक्रम होता आणि साहेब आणि काही असे जवळचे त्या गावातले नेते सरपंच वगैरे बसले होते. साहेब म्हणायचे की भाई कितना दे रे, त्याला कार्यकर्त्यांना विचारायचं. कार्यकर्त्यांनी त्याला विचारलं, भाई कितना दे रे खटकर साहेब. तर ते कार्यकर्ते काय म्हणायचे, 2 फेटे वाला फोटो आ गया है, एक टाय वाला फोटो बाकी है, टाय वाला फोटो आ गए, अपना कार्यक्रम हो जाएगा. ज्या उत्तर प्रदेशामध्ये मनुवाद पाण्यापर्यंत गेलेला आहे, ज्या उत्तर प्रदेशामध्ये आमच्या दलित शोषित महिलेला बेइज्जतीनं वागवल्या जात होतं, बेइज्जतीनं. आजही श्रीलंकाच्या माणसाने मिसळून जर वागवली तर मान कापतात. त्या उत्तर प्रदेशामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं 4 वेळेला सरकार आणलं, तरी तुमचा विश्वास नाही त्यांच्या कारोबारावर. 4 वेळेला आणलं ना, 1 वेळेला बहुमताने आणलेलं आहे. आणि जेव्हा तिथं सरकार जेव्हा आलं, ज्या ठाकूर यादवांच्या घरी कुत्र्या मांजरे जर मरायचे तर आमच्या बायांना घरातलं कोणीतरी मेलं असं रडायला जावं लागत होतं. त्या उत्तर प्रदेशातले ब्राह्मण लोक फार हुशार आहेत त्या देशात आणि खूप चांगले लोक आहेत ब्राह्मण, असं काही नाही. काही ब्राह्मण लोक म्हणा, साहब हमने आपको आपके समाज को बहुत तकलीफ दिया है, आपको हम कोई काउंट नहीं करते थे, लेकिन हमारी इच्छा ऐसी है कि हमको कम से कम आपके पीछे तो भी आने दो. कारण काय, साहेब नेहमी म्हणायचे, मेरी नीयत जो है ना, बोले हमारे हाथ में जिन्होंने झाड़ू दिया है उनके हाथ में झाड़ू दे बगैर मैं स्वस्थ नहीं बैठने वाला. उत्तर प्रदेशामध्ये क्लास 4च्या स्वीपरच्या जागा निघल्या होत्या, उच्चवर्णीयांच्या टक्केवारीनुसार ते भरले. त्यांचा एक नारा हा अग्रलेख आहे, हा सिद्धांत आहे. वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा भाई. आधी राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, पण आता राजा मतदानाच्या पेटीतून जन्माला येतो, नाही का दरवेळेस. तो जिसकी जितनी संख्या होगी उसका तो सत्ताधारी होगा ना. 85% बहुजन समाज आहे, 15% उच्चवर्णीय आहेत. सत्ता कोणाची पाहिजे? आणि ते उत्तर प्रदेशात आणली. कोणाच्या सहकार्याने आणली? बीजेपीच्या सहकार्याने. तुम्ही म्हणताल हे तर तुमचं कसं भेसळयुक्त विचार आहे. 188 खासदार आमदार बीजेपीचे आहेत आणि 78 आमदार बीएसपीचे आहेत. मुख्यमंत्री कोणाचा पाहिजे मानेगुडचे? कांशीराम साहेब म्हणत मुख्यमंत्री बीएसपी का बनाएंगे तो युक्ति करो. गौरी सर, और बीएसपी का नहीं बनाएंगे डबल चुनाव में. त्यांना भीती होती डबल निवडणुकीला गेलं की हा बाबा सत्यानाशच करून टाकतो, कारण पर्सेंटेज ग्रोथ वाढत होता. 85 ते 15% गणित बघा त्या काळामध्ये. 1984 ते 2001-2 पर्यंत आपल्याला आढळ खेड्यातला पोरगा म्हणत होता. आणि साहेब काय म्हणायचे, जय भीम बोलून किधर भी चलो नहीं चलेगा मेरे को, जय भीम बोलून सही चलो. माझा ग्रामपंचायतचा सदस्य असेल, काँग्रेस बीजेपीच्या आमदारापेक्षा त्याला जास्त नॉलेज पाहिजे, आणि असायचं साहेब. आजही तुम्ही बघा बीएसपीचा कार्यकर्ता तुम्हाला कुठे आढळला? कार्यकर्ता बरं का, लीडर नाही. साहेब म्हणायचे, मैं ज्यादा समय देता हूँ, ज्यादा घूमता हूँ, इसलिए मैं बड़ा नेता हूँ, मैं लीडर वीडर नहीं हूँ, मैं बड़ा कार्यकर्ता हूँ. पंजाबला कॅडर कॅम्प होता,
त्यावेळेला साहेबांना आणण्यासाठी ज्याची ड्युटी लावली होती तो या कार्यक्रमामध्येच घुसला आणि गाडी लेट होती त्याला कळलं नव्हतं. तो जेव्हा जाऊन आला तेव्हा वापस आला आणि जेव्हा साहेब आले तेव्हा त्यांना रिसिव्ह करायला कोणीच नव्हतं. सायकल असते पत्रकार काढायची सर तेव्हा तेच होतं ना, हे काही नव्हतं. त्या पत्रकाच्या हातावरती पत्ता विचारत साहेब तिथपर्यंत आले. तिथे आले तर असंच एक दोन लोक होते तिथे. ते साहेबांना सतरंजी बरोबर दिसली नाही, विस्कळीत दिसली. साहेबांनी ते स्वच्छ केली. पत्रकार लोक वेळेवर येतात. आता काही लोक कार्यक्रमाला वेळेवर आले. आमचे बिसाडजी वेळेवरच आले होते. तर ते म्हणत कांशीराम साहेबांना या पे कार्यक्रम था ना. साहेबांना हो. साहेब झाडझूड करू लागले. मी दंतकथा नाही सांगत बरं. आणि जेव्हा तो 11:30 आला त्यावेळेला कांशीराम साहेब ब्लॅक बोर्डवरती कॅडर कॅम्प समजावून सांगत होते कार्यकर्त्यांना. खडून ते ब्लॅक बोर्ड असतो. पत्रकार म्हणे त्याला माया तो येतो झाड राहता हे कॅडर कॅम्प झालं हे कांशीराम आहे साहेब. व्हीपी सिंगाच्या निवडणुकीला बघा हे प्रचार बंद केलेला आहे. म्हणजे साहेबांची सिस्टीम काय मी सांगत आहे. आता जन्म मृत्यू हे ते आपण ठीक आहे. काय काय केलं साहेबांना काय अपनायचं आहे. बाबासाहेबांना काय स्वीकारायचं कुठं स्वीकारायचं आहे. हाती निशान बीएसपी की क्या पहचान नीला झंडा हाती निशान. साहेब पत्रकार विचारायचे साहेबांना भाई ये क्या है हाथी निशान नीला झंडा. वो बोले मेरे गुरु है बाबा साहब उन्होंने लिया उनको पूछो मुझे कुछ मालूम. उन्होंने लिया बोल के मैंने लाया. हाथी निशान और नीला झंडा ये तो बाबा साहब का निशान है और मैं उनको गुरु के स्थान पे मानता हूँ. उनका कारवा मैं आगे लेने का प्रयास कर रहा हूँ. मैं आगे लेके जा रहा हूँ. उन्होंने क्यों लिया मुझे मालूम नहीं. साहेबांना माहित नसेल का उत्तर त्याचं. पण पत्रकारांना म्हणायचे उन्होंने क्यों लिया मुझे मालूम नहीं. मैं बगैर चौकसी का महाराष्ट्राबद्दल साहेब फार बोलायचे. मैं बोले एक ही किताब पढ़ा हूँ आणि एक ही किताब लिखा हूँ. जी चमचा आहे साहेबांनी एकच पुस्तक लिहिलेलं आहे आणि इलॅलेशन का एकच पुस्तक वाचलेलं आहे. मैं एक किताब पढ़ने से बोले परेशान हो गया. मुझे अभी तक मैं सुधर रहा हूँ. 70 साल का हो गया. महाराष्ट्र में तो इतने पंडित है बोले पीएचडी के बोले पीएचडी के ऊपर पीएचडी की पीएचडी को मैं तो घबरा जाता बोले. मैं एक किताब से परेशान. म्हणून साहेब म्हणा कि तुम धुआं तो निकालो अंगार मैं निकालता हूं. धुआं तो निकालो अंगार क्या निकालता हूं मैं. राजा भैया नावाचा मंत्री होता तिथे आजही जिवंत आहे. हे व्हिडिओ शूटिंग चालू आहे काय. हा बंद कर. मासिकाला याला देण्यासाठी आणि मग बढ्यापैकी नाश्ता करू. आणि तुमच्याशी कोणाशीच बोलता आलं नाही. तुम्ही काय म्हणावं तुमच्याबद्दल. चिक्षे साहेब आलेले आहेत, अशोक बन्सवालजी आलेले आहेत, कांबळेजी आलेले आहेत आणि सगळे मंडळी आमचे कुशेजी आलेले आहेत, जाधव आलेले आहेत. रतनलाल कस्तुरे डायरेक्ट ड्युटी उभा राहा खळा रे डायरेक्ट ड्युटीवरून आला साहेब. 7 मार्च 1999 कस्तुरेंनी साहेबांना सॅल्यूट दिलेला आहे ड्रेसवर. आज या कस्तुरी तेरा सत्कार करता हूँ. घेतला का रे कस्तुरी इधर आ पांजाळी साहब की असते तेरा सत्कार करता हूँ. घेतला का रे. माझी जाऊ अहिल्याबाई होळकर या सगळ्यांची विचारधारा समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणारे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चालतं बोलतं विद्यापीठ संत श्रेष्ठ गाडगे महाराज आणि बहुजन समाजरत्न मान्यवसाहेब कांशीरामजी, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना अभिवादन करतो. अध्यक्षीय भाषण म्हणजे एक वर असते 20 रन काढावं लागतं नाही का. याच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय पंजाळे साहेब, प्रमुख पाहुणे निंबोरे साहेब, आमच्या कमलताई पवार अतिशय कठीण प्रसंगामध्ये कार्यक्रमाला आल्या. बिरसोने मॅडमही येऊन गेल्या कार्यक्रमाला. डॉक्टर निंबोरेजी आणि CM रमणेगुरुजी आणि त्यांची संपूर्ण टीम, प्राध्यापक काटकरजी,
भगवान बावस्करजी, त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे शंकररावजी बावस्कर साहेब, इथं मोठमोठे लोक आलेले आहेत, गवळी साहेब, रामेकर साहेब, आमचे गायकवाड साहेब या विषयावरती 1 तास बोलू शकतात. ते मागे बसलेले आहेत प्राध्यापक पांडे साहेब, 2-4 तास बोलू शकतात. ते आमचे वानखेडे साहेब 2-4 तास बोलू शकतात. सगळ्यांची नावं वेळेअभावी मी घेणार नाही आणि शॉर्टमध्येच मी आटपणार आहे, नाही का. जांभळ्या येऊ लागल्यात आणि वेळही झालेला आहे. पाणी मिळालं का सगळ्यांना? जे पद्मे साहेब आलेले आहेत, तर रतनलाल कस्तुरे डायरेक्ट याच्यावरून आलेले आहेत. मगाशी तो उल्लेख झाला होता, पांजाळे साहेबांनी 500 वाचक मला दिले होते त्या काळामध्ये. त्यामध्ये सिंहाचा वाटा आमचे रचना संस्थेचे ट्रस्टी पवार साहेबांनी अशोक पद्मे साहेबांचा आहे. त्यांनी उभं राहून सभागृहाला परिचय करून द्यावा. एस.एल. पवार साहेब आणि अशोक पद्मे साहेब उभं राहून जागेवरच उभं राहायचं आहे पांजाळे साहेबांना. कारण कंदील विजतो, कणील जगतो किंवा पेटतो. म्हणजे काय होतं नेमकं, कंदिलामध्ये वात आहे, रॉकेल आहे, सगळ्या माची साहेबाजूला पडलेली. ते कोणी उगवणारा जर नसला तर ते पेटेल का? उगवणारी माचीची कडी आहे 2 लोक. आणि मला जे प्रचारसभेत बोलताना मी बोललो होतो, गवाडे साहेब आले का? गजानन गवाडे जी आहेत का? गेलेत का? खूप आता पद्मे साहेबांची तब्येत बरोबर नाही. आमचे दराडे साहेब माहिती पडलं आवर्जून आलेत. बरेचसे मंडळी आहेत. साहेबांवरती, सम्राट अशोकांवरती खूप चांगल्या पद्धतीनं बोललेले आहेत आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्यांनाच ही माहिती आहे. खरं आहे ते. पण काय झालं नेमकं, एका पेशंटला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्या डॉक्टरने सांगितलं की हे 30 दिवसाच्या गोळ्या आहेत, ह्या जर तू घेतल्या तर तुझा कॅन्सर अर्धा कमी होईल. पहिली गोष्ट, त्या डॉक्टरची तारीखच त्याला मिळत नव्हती. 6-6 महिने तारीख मिळत नव्हती. तारीख मिळाली इकडून तिकडून. त्याने त्या गोळ्याही घेतल्यात, 2 गोळ्या होत्या, गोळ्याही घेतल्यात आणि आनंदाच्या भरामध्ये रोज उशीखाली ठेवायचा आणि म्हणे मी आता बरा होणार आहे, मी बरा होणार आहे. होईल का तो बरा? तशीच अवस्था आपली बहुजन समाजाची. खूप मोठे विषय आहे ते. बाबासाहेब का जन्माला आले, का घडलेत, कसे घडलेत, हे जर पाहिलं तर त्यांचाच वारसा नेणारे काशीरामजी कसे घडले ते लक्षात येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्र्याच्या सभेमध्ये म्हटलं होतं की लिखे पडे लोगोंनी मुझे धोका दिया. ज्या गाडीतून एवढ्या मोठ्या विद्वान माणसाला बैलगाडीतून उतरवलं, अपमानित केलं, शाळेच्या बाहेर बसवलं, हे सगळं करत असताना, विद्वत्ता करत असताना तुम्हा आम्हासाठी भारतीय संविधान लिहिलं, एक रक्ताचा थेंब न सांडवता. मलेशियामध्ये, अमेरिकेमध्ये साहेब महिलांच्या मतदानाच्या अधिकारासाठी 8 वर्ष संघर्ष करावा लागला. भारतातल्या एकाही महिलेचं रक्त सांडलं नाही. एकही महिला बाबासाहेबांचं ज्या घेत असतील त्या वंदनीय आहेत, पण एकही महिला असं म्हणत नाही की बाबासाहेबांनी आमच्या मोठ्या भावाची भूमिका बजावली, की जिथे रक्ताचे लोट वाहत असताना मतदानाचे अधिकार नाही भेटलेत, आमचा एक रक्ताचा थेंब न सांडता आम्हाला अधिकार मिळालेले आहे. त्याचं कारण काय माहित आहे? काशीरामजी नेहमी म्हणायचे, उस बाप की इज्जत होती है जिस बाप के बेटे लायक होते, उस बाप की इज्जत होती है जिस बाप के बेटे लायक होते हैं, और उस बाप की बेइज्जती होती है जिस बाप के बेटे. ऐकून आलं बा इकडे यांना? तो उस बाप की बेइज्जती होती है जिस बाप के बेटे नालायक होते हैं. नालायक मधला साहेबांनी ना काढलेला आहे. कसा ना काढलेला आहे? माझा मोबाईल घेतो. नालायक या शब्दामधला ना जर काढला तर काय शिल्लक राहतं? आपल्याला फक्त लायक व्हायचं आहे की नाही? त्या अनुषंगाचं साहेबांचं एक व्हिडिओ आहे, त्यात ऐकीने मला माहिती नाही,